नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट परीक्षेमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केलं तर त्या विद्यार्थ्यांना NTA मार्फत काय पनिशमेंट आहे, गैरवर्तन म्हणजे नेमकं काय, हे गैरवर्तनाच्या नेमक्या व्याख्या NTAने काय केलेल्या आहेत, विद्यार्थ्यांनी एग्जाम सेंटरमध्ये किंवा एग्जाम हॉलवर कुठली ॲक्टिव्हिटी केली म्हणजे ती गैरवर्तन प्रकारात मोडते, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी होऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे व्हॉट इज अनफेअर मीन्स प्रॅक्टिस, म्हणजेच गैरवर्तन म्हणजे काय, कोणत्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत विद्यार्थ्यांकडनं एक्झाम सेंटरवर किंवा एक्झाम हॉलमध्ये घडल्या तर NTA त्याला गैरवर्तन मानतं। त्याचबरोबर त्या गैरवर्तनाला पनिशमेंट कशा प्रकारे आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्या गैरवर्तनाबद्दल कशा प्रकारची सजा दिली जाते किंवा ज्याला आपण पनिशमेंट म्हणतो, नेमक्या पनिशमेंटचे क्रायटेरिया काय आहेत, कोणती पनिशमेंट विद्यार्थ्यांना मिळू शकते ते आपण पाहूयात। NTAचं इन्फॉर्मेशन ब्रोशर जर आपण बघितलं तर गैरवर्तनाच्या ज्या काही व्याख्या त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर पॉईंट दिलेले आहेत, म्हणजेच A पासून भरपूर असे पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतात की ज्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत विद्यार्थ्यांकडनं अपेक्षित नाही आहेत NTAला, कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण पाहूयात। पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे की NTAने ठरवून दिलेला जो काही ड्रेस कोड आहे त्या ड्रेस कोडमध्येच एक्झाम सेंटरवर विद्यार्थी येणं आवश्यक आहे। ड्रेस कोडबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर याच्या अगोदरच केलेला होता, तुम्ही पाहिला नसेल तर त्या ठिकाणी जाऊन चॅनलवर पाहू शकता। दुसरं आहे NTAने काही गोष्टी बार्ड अटेम्प्ट ठरवलेल्या आहेत, म्हणजेच काही गोष्टी विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटरवर घेऊन जाता येत नाही। त्याच्यामध्ये काही वस्तू आहेत, काही गोष्टींची त्यांनी यादी दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जाता येणार नाही। त्यापैकी एखादी वस्तू किंवा गोष्ट विद्यार्थ्यांकडे सापडली तर तो गैरवर्तनाचा प्रकार त्या ठिकाणी मानला जाईल असं NTAने सांगितलेलं आहे। आता याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये त्यांनी आणखी काय माहिती दिली, असिस्टिंग अदर कॅन्डिडेट टू एंगेज इन माल प्रॅक्टिस, म्हणजेच आपला पेपर सोडवत असताना दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला काही असिस्ट करत असेल विद्यार्थी किंवा त्याला मदत होईल असं कुठलं कृत्य करत असेल, मागचा किंवा पुढे बसणारा जो विद्यार्थी आहे त्याला मदत होईल असं कुठलंही कृत्य विद्यार्थ्यांकडनं घडत असेल तर ते गैरवर्तन प्रकारामध्ये येतं असं NTAचं म्हणणं आहे। त्याचबरोबर क्वेश्चन पेपर आणि OMR सीट याच्या व्यतिरिक्त लिहिण्यासाठी म्हणून रायटिंग पर्पजसाठी विद्यार्थी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा उपयोग करू शकत नाहीत। विद्यार्थ्यांना पेन सुद्धा एक्झाम हॉलमध्ये दिली जाते, विद्यार्थ्यांकडे क्वेश्चन पेपर बुकलेट असतं, OMR सीट असते, या दोन्ही गोष्टीवर विद्यार्थ्यांना लिहायचं आहे। याच्या व्यतिरिक्त लिहिण्यासाठी म्हणून एखादा कागद, एखादी चीट किंवा टेबलचा किंवा कुठल्याही गोष्टीचा उपयोग करत असाल तर ते गैरवर्तन प्रकारामध्ये येतं असं NTAचं म्हणणं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी OMR सीटला टेम्पर करणं, म्हणजे कसल्या तरी प्रकारची OMR सीटला खून करणं की त्याच्यावर असं फोल्ड करणं, आपली OMR सीट आयडेंटिफाय होईल असं कुठलीही गोष्ट OMR सीट सोबत करणं म्हणजेच ते गैरवर्तन प्रकारात येतं। OMR सीट जी माहिती OMR सीटवर विचारलेली आहे त्या माहिती व्यतिरिक्त इतर माहिती त्याच्यामध्ये भरणं म्हणजेच OMR सीटवर ओव्हर रायटिंग करणं हे सुद्धा गैरवर्तन प्रकारामध्ये येतं असं NTAचं म्हणणं आहे। त्याचबरोबर एक्झाम हॉलवर जो काही गार्डियन आहे ज्याला आपण पर्यवेक्षक म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त किंवा NTAचे जे काही ऑथराइज ऑफिसर त्या ठिकाणी आहेत एक्झाम सेंटरवर ज्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत एक्झाम कंडक्ट करण्याची, त्याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन पेपर संदर्भात किंवा OMR संदर्भात जे काही डाऊट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर लोकांशी डिस्कस करणं हे सुद्धा गैरवर्तन प्रकारामध्ये येतं NTAच्या या इन्फॉर्मेशन बुलेटिननुसार। त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की अशी कुठली ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये फोर्सफुली तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंट्री केली, ड्रेस कोड किंवा चेकिंगची जी काही प्रोसेस आहे, मेटल डिटेक्टरची जी काही प्रोसेस आहे याला बायपास करून तुम्ही फोर्सफुली एक्झाम हॉलमध्ये येत आहे, पर्यवेक्षक किंवा गार्डियनला यांची परमिशन न घेता फोर्सफुली तुम्ही एक्झाम हॉलमधून बाहेर जाताय, हे सुद्धा गैरवर्तन प्रकारामध्ये येतं असं NTAचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, कुठलंही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येत नाही। त्याचबरोबर एक्झाम हॉलच्या बाहेर तुम्हाला तुमचं बुकलेट नेणं, एक्झाम हॉलच्या बाहेर
कुठल्याही पद्धतीने बुकलेट नेणं, क्वेश्चन पेपर बुकलेट किंवा OMR सीट एक्झाम हॉलच्या बाहेर नेणं हे सुद्धा गैरवर्तन प्रकारामध्ये मोडतं असं NTA इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। असे बरेचसे पॉईंट त्यांनी दिलेले आहेत इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये, तुम्ही हे वाचू शकता। जे महत्त्वाचे आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर affixing uploading of wrong mock photograph on the application form admit card performance, जिथे जिथे विद्यार्थ्यांचा फोटो मागितलेला आहे त्या ठिकाणी रॉंग फोटो किंवा ज्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे विद्यार्थ्यांना, विशेषतः ॲडमिट कार्ड एक्झाम हॉलला घेऊन जावं लागतं, त्याला टेम्परिंग करणं किंवा तो मॉर्फ केलेला फोटो लावणं हे सुद्धा गैरवर्तन प्रकारात येतं। आपला फोटो सोडून दुसरं कोणाचा तरी फोटो लावणं, त्याला टेम्परिंग करणं, त्याच्यावर एक विशिष्ट माहिती भरणं किंवा ते एडिटेड फाईल तयार करून घेऊन जाणं हे सगळं गैरवर्तन प्रकारात येतं असं NTAचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। इरेजिंग ऑफ एनी इन्फॉर्मेशन प्रिंटेड ऑर OMR आन्सर सीट, म्हणजेच OMR सीटवरची कुठलीही माहिती जी आहे ती पूर्ण माहिती महत्त्वाची असते, ती इरेज करणं म्हणजे ते खोडून टाकणं ते सुद्धा गैरवर्तन प्रकारामध्ये येतं असं NTAचं म्हणणं आहे। प्रोव्हाइडिंग इनकरेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजेच ओव्हर रायटिंग, म्हणजेच क्वेश्चन पेपर बुकलेटवर जी माहिती दिलेली आहे, OMR सीटवर जी माहिती दिलेली आहे तेवढीच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भरायचं आहे। अगोदरच सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये ओव्हर रायटिंग करून आपली ओळख पुढच्या व्यक्तीला होईल OMR सीटद्वारे अशी कुठलीही ॲक्टिव्हिटी जी आहे ती विद्यार्थ्यांना करायची नाही। जेवढी माहिती OMR सीटवर विचारलेली आहे तेवढीच माहिती भरायला NTA त्या ठिकाणी सांगते। त्या व्यतिरिक्तची इतर माहिती NTAला अपेक्षित नाही, ते गैरवर्तन प्रकारामध्ये येतं असं NTAचं या ठिकाणी म्हणणं आहे। त्याचबरोबर काही मेकिंग फॉल्स क्लेम्स बाय मॅनिप्युलेटिंग द रिस्पॉन्स इन द OMR सीट वन टॅम्परिंग इट इन एनी वे अपलोड ऑन द वेबसाईट फॉर द चॅलेंजेस बिफोर ऑर आफ्टर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, हे अशा काही पॉईंट्स त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत जे विद्यार्थ्यांच्या गैरवर्तन प्रकारामध्ये येतात। ही सगळी जी काही PDF आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, पॉईंट टू पॉईंट तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता। A पासून U पर्यंतचे असे काही क्रायटेरिया दिलेले आहेत पॉईंटमध्ये NTAने, ते विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, विशेषतः पालकांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत। आपल्या पाल्याची कुठली ॲक्टिव्हिटी NTA गैरवर्तन या प्रकारामध्ये त्या ठिकाणी टाकू शकतं, त्या ॲक्टिव्हिटी कोणत्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम हॉलवर किंवा एक्झाम पूर्ण सेंटरवर किंवा एक्झामचा जो काही कॅम्पस आहे, प्रिमाइस आहे, त्या प्रिमाइसमध्ये विद्यार्थ्यांकडनं घडणं NTAला अपेक्षित नाही। आणि जर गैरवर्तन झालं तर NTAने पनिशमेंटची काय त्या ठिकाणी हे केलेली आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना त्याबाबत काय पनिशमेंट होऊ शकते एखादा विद्यार्थी गैरवर्तन करताना त्या ठिकाणी सापडला किंवा NTAच्या दृष्टीने ते विद्यार्थ्यांकडनं घडलेलं जी कुठलंही कृत्य असेल ते गैरवर्तन NTAला वाटत असेल तर त्यासाठी पनिशमेंट त्यांनी सांगितलेली आहे। डिबार्ड अप टू 3 years फ्रॉम NTA एक्झामिनेशन, NTAच्या ज्या काही एक्झामिनेशन आहेत त्याच्यामध्ये नीट एक्झाम आहे NTA मार्फत घेण्यात येणारी, JEE सारखी महत्त्वाची एक्झामसुद्धा NTA मार्फत घेतल्या जातात, CUET सारखी एक्झाम आहे, NTAच्या वेबसाईटवरून जेवढ्या काही एक्झाम त्या ठिकाणी घेतल्या जातात त्या एक्झामला त्या विद्यार्थ्याला 3 वर्षासाठी डिबार्ड NTA करू शकतं, 3 वर्षासाठी त्या विद्यार्थ्यांना ह्या कुठल्याही एक्झाम देता येणार नाहीत असं त्यांनी त्यांच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये सांगितलेलं आहे। आणि डिपेंडिंग ऑन द ग्रॅव्हिटी ऑफ अनफेअर मीन्स, म्हणजेच गैरवर्तनाचा जो काही प्रकार आहे तो किती भयंकर आहे किंवा त्याबद्दल ते मीडियम आहे किंवा सौम्य प्रकार आहे, या प्रकारावर म्हणजेच ग्रॅव्हिटी ऑफ अनफेअर मीन्स गैरवर्तनाचा प्रकार कशा प्रकारचा आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन क्रिमिनल केसचं सुद्धा प्रोव्हिजनल या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। अंडर प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ॲक्ट 2024 म्हणजेच एक्झाममध्ये जे काही अनफेअर मीन्स आहेत, गैरवर्तन आहेत त्या संदर्भातला एक कायदा आहे, तो आहे 2024चा। या कायद्याअंतर्गत त्या विद्यार्थ्याला जी काही शिक्षा होईल ती शिक्षा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी केलं जातं अशा प्रकारचं NTAने आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये डिटेल माहिती दिलेली आहे। 2024ची जी काही नीटची एक्झाम आहे ही पूर्णतः संशयाच्या भोवऱ्यात होतं, याच्यात विद्यार्थ्यांच्या कमी चुका आणि NTAच्या बाजूनी जास्त चुका झालेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या, त्यामुळे NTA यावर्षी आपल्या बाजूनी कमीत कमी कशा चुका होईल यासाठी प्रयत्नात आहे आणि विद्यार्थ्याच्या बाजूनी कोणत्या चुका होऊ नये याची माहिती विद्यार्थ्यांना अगोदरच मिळावी म्हणून NTAने आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये हा चॅप्टर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विस्तृतपणे दिलेला आहे। विद्यार्थी NTAच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरवर सुद्धा ही माहिती जाऊन वाचू शकतात। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुमचे एक्झाम होईपर्यंत, एक्झाम झाल्यानंतर ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहे त्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अगदी MBBS पासून ते फिजिओथेरपीपर्यंतचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत प्रवेश प्रक्रियेसंदर्भातले ते तुम्हाला या YouTube चॅनलवरून मिळणार आहेत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा
महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर सुद्धा मिळू शकतात। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेससाठी आमचे 2च अधिकृत नंबर आहेत जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत। या व्यतिरिक्त आमचा दुसरा कुठलाही नंबर आम्ही त्या ठिकाणी वापरत नाही आणि आमचा ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।